पुण्यातल्या मतदानानंतर मविया उमेदवार रवींद्र धंगेकरांनी मतांचं गणित मांडलंय। झालेल्या मतदानासंदर्भात आपल्याला 5 लाखांपेक्षा जास्त मतदान मिळेल असा दावा रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे। तसंच लीडपेक्षा विजयी होणं हा पुणेकरांचा विश्वास असल्याचं देखील ते म्हणतात। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुणे लोकसभेचं मतदान काल पार पडलेलं आहे आणि आज रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांच्याकडून मतांचं जे गणित आहे ते या ठिकाणी आखलं जाते। मामा काय सांगाल, तुम्ही हे गणित घेताय मतांचं, एकूण जवळपास 50% आसपास मतदान झालेलं आहे, तुमचं काय प्रेडिक्शन आहे, कसं गणित मांडलं? बघा, 6 लाख मतं मागच्या वेळेला 6,20,000 का काय बापट साहेबांना पडली होती, 3,14,000 मोहनदादांना पडली होती। पण याच्यामध्ये शिवसेनेची 1.5 लाख मतं होती आणि ती मतं आमच्याकडे खाली आम्हाला मिळणार आहे आणि भाजप हे 4 लाखाच्या वरती जाणार नाही, कारण मोदी लाट नाही आणि एसीतला उमेदवार हा फरक आहे आणि त्यामुळे आम्ही पुढचे 5 लाखाच्या पुढे आमचं मतदान होईल। आम्हाला म्हणजे तुम्हाला 5 लाख मतं मिळतील असं? त्याच्या पुढं 5 लाखाच्या खाली आम्हाला मतदान होईल। म्हणजे एकूण 10,25,000 जर आपण मतदान धरलं त्याच्यातले 5 लाखापेक्षा जास्त मतं तुम्हाला मिळते असं तुमचा दावा आहे? 100%। पुणे लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कसब्यात सर्वात जास्त मतदान झालेलं आहे। आता सध्याची जी आकडेवारी आहे त्यानुसार कसब्याचे प्रतिनिधित्व तुम्ही करताय, काय चित्र आहे? कसबा पेठ हा विधानसभेचा मी नगरसेवक राहिलो, आमदार झालो। कसबा विधानसभेत माझ्या पाठीशी कायम आपण बघितले, पण मला सगळ्यामध्ये कोथरूडमध्ये सगळ्यात जास्ती मतं मिळतील हा माझा विश्वास। तिथं लीड मिळणार तुम्हाला? कोथरूडमध्ये बघा किती मतं मिळतात, म्हणजे कोथरूडमध्येच विषय खोल होईल। म्हणजे कसब्यापेक्षा कोथरूडमधून तुम्हाला जास्त मतं मिळतील? नाही, तिथं मतदान संख्या जास्त आहे। माझा कसबा तर माझ्याकडून आहेच, तर मला हुमटीची, पण कोथरूडमध्ये सगळ्यात जास्त मतं मिळतील कारण कोथरूडमध्ये मतदान संख्या। रवींद्र धंगेकर यांच्याकडून मात्र आता मतांचं जे गणित आहे ते सुद्धा आता आखायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन सचिन सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।